दोडा मार्गामध्ये रबर प्लांटेशनच्या नावाखाली परप्रांतीय लोक येऊन तिथे गांजा उगवतायत. स्थानिक जाऊ शकत नाही भीतीपोटी, कोणी जाऊ शकत नाही भीतीपोटी. तो एरिया असा वेगळा पाकिस्तान केल्यासारखाच झालेला आहे. आजपर्यंत SP साहेबांना असं का सुचलं नाही की मी तिकडे दोडा मार्गात जाऊन, जो आमचा सिंधुदुर्गाचा भाग आहे, जिथे रबर प्लांटेशनच्या नावाखाली गांजा उगवला जातोय, गांजा आणि हेक्टर किती 1800 पेक्षा जास्त हेक्टरवर रबर प्लांटेशनच्या नावाखाली गांजा बनवला जातोय. आता तिथे वेगवेगळे ड्रग्ज बनवले जातील, माहित नाही, कारण का तिथपर्यंत कोण गेलंच नाही. सगळ्यांना बाहेरून संशय आहे, हे काम कोणाचं आहे? पोलिसांचं आहे. आतमध्ये तुम्हाला रेड मारायची होती तर इतक्या वर्षापासून, 1.5 वर्षापासून कशासाठी थांबलेलं होतं? नुसते 2-5 लोक रस्त्यावरचे पकडून गरिबांना, हे सगळे छपरी पोरं पकडून काही होणार नाही. तिथे 1800 हेक्टरवर रबर प्लांटेशनच्या नावाखाली ड्रग्ज उगवले जात आहेत, बनवले जात आहेत. दहीकरांचं लक्ष नाही, दहीकरांना लक्ष द्यायचं नाही.